दिसते काय? डिजिटल पडले मागचा आता क्लीन झालं तिथले. बाकी कोणी येऊ नका जवळ, थांबा. तर आता मी चोपडेमाळा लक्षित वसाहत या एरियामध्ये आहे. या ठिकाणी यांच्या इथं घराच्या शेजारी त्यांना साप दिसलेला. त्याला तरी किती वेळ झाला दिसतंय तुम्हाला? 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं. मी सापावर लक्ष ठेवून होते आणि तो तिथून कुठं जात नव्हता, तिथंच बसलेला. तर घर असल्यामुळं आपल्याला इथून या सापाला रेस्क्यू करावं लागते. त्यात हा नागजातीचा विषारी साप आहे, त्यामुळे आपल्याला रेस्क्यू करावं लागते. वेनमस स्नेक आहे. तर बघू शकतो त्याला धोका जाणवल्यानंतर तो फणा काढून अंगावरती यायला लागलाय माझ्या. तर कोणालाही सापाची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, हे तुमच्या जीवावर बेतू शकते. कसला भारी दिसतोय तो. मागून त्याचा फणा बघू शकताय. तर विषारी साप आहे. कोणालाही सापांची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, हे तुमच्या जीवावर भेटू शकते. तुमच्या घरी साप आल्यास जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. बरं झालं सर. तर आपण याला सेफली पॅक केलं. चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आता रेस्क्यू केलेल्या नागाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहेत, यांच्याकडे सुपूर्द करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.